नमस्कार फॅमिली, जय शिवराय. तर बघा मी आज इव्हनिंगच्या टायमिंगला बागात आली. इव्हनिंगच्या टायमिंगला म्हणता येणार नाही, 4 वाजता 3:30लाच आलेली आहे. कारण की ना उन्हाचं आहे ना काम काही उमजत नाही, इतकं ऊन राहतं. त्याच्यामुळं सकाळी थोडंसं लवकर येते आणि संध्याकाळी थोडंसं येते, म्हणजे दिवसभराचं काम होऊन जातं. सकाळी सकाळी ना थोडंसं काम पण लवकर उरकतं. आणि आपल्या काय आता इकडच्या 5च गल्ल्या जे आहे ते गबळ काढायचं राहिले. बाकीच्या इकडच्या काढून झाले, सगळ्या इकडच्याच राहिल्या. आता इकडं 5 गल्ल्या राहिले, इकडच्या सगळ्या 9 गल्ल्या जे आहेत ते काढून झाले. आपल्या सगळे 14 गल्ले, 14 गल्ल्यांमध्ये 9 गल्ल्या ज्या आहेत त्या काढून झाल्या आहे. अजून 5 गल्ले बाकी राहिले. आता तेवढं काढून झाले की झालं मग काम एंड. तर तुम्हाला मी दाखवणार होते की आपण बागेमध्ये काय काम केलं. तर झाडं जे आहे ते बांधायचं चालू आहे. हे बघा अशी फांद्यावरती बांधून घेते, कारण की फळांचा लोड झाल्यामुळं हवा वगैरे जर आले ना फांटी मोडायचं हे जास्त चान्सेस राहतं. त्याच्यामुळं मग बांधून घेतले. प्रत्येक झाड तसंच बांधून घेतले बघा. असंच काम आपलं चालू आहे. तर याचे पण 8 गल्ल्या ज्या आहेत त्या बांधून झाले. तर अजून बाकीच्या गल्ल्या राहिल्या बांधायच्या. तर त्या पण उद्यापर्यंत होऊन जातील. तर चला मी आता पहिले आवरून घेते. तर अर्धी गल्ली काढत आणली मी इथपर्यंत. आता पूर्ण काढून आणि मग घरी जाणार. तर पंकजा घरीचे, मी एकटीच आलेली होती. ते पण आले होते माझ्यासोबत, पण ते ना इथं आपण जे गल्ल्या बांधायला दिले आहेत माणसांना, त्यांना सोडवायला गेले. आपण तारी वढायला ज्यांना दिले होते त्यांनाच दिलेले हे पण काम. तर तेच कंप्लीट करून देतं हे काम. उन्हामुळे ना आपल्याला पटकन आवरून घ्यायचे, कारण की पाणी वगैरे पण सोडलं आहे आज लिक्विड पण सोडले. सगळं काम आज कंप्लीट झाले. आज फवारा पण संध्याकाळी 7च्या नंतर होऊन जाईल. अरे बघा इव्हनिंगचा टाईम झाला आणि निघाले बागेकडे. तर कालच्या व्हिडिओचं आज एंडिंग करते. काल थोडासा बागेमध्ये घेतलेला, म्हटलं चला एंडिंग करा व्हिडिओची. तर आमच्या इकडे बघा गव्हाचे रानं जे आहे ते नांगरून पण झाले काही काहींचे. तर आपलं बागाच्या कामामुळे नांगरटी थोडी लांबली. आता बागाचं काम झालं की लगेच आता होतच, म्हणजे झालंच आहे. 1-2 दिवसाचं काम राहिले, ते झालं की लगेच नांगरटी सुरू होईल. बाकी गव्हाचं पण आता आवरलंच आहे, फक्त आता नांगरटीच राहिली. आणि मग बागालाच फवारणी वगैरे करत राहायचं, तीच कामं चालू राहतील. इकडं पंकजा पण आली मला सोबत आज. इकडून ये ना, इकडून दाखव ना. तर ऊन लय होतं. आता 4 वाजले, थोडंसं आहे ना असं आभाळ वातावरण झालं आहे. त्याच्यामुळं मग तिला म्हटलं चल, उन्हाचं काही आणत नाही मी तिला, पण वातावरण थोडंसं हे झाल्यामुळं मग घेऊन आले. तर बागाचे आज बांधणारे माणसं पण आले नव्हते, जे फांत्या बांधणारे. कारण आहे ना 2 दिवस झाले तसे ते पण काम करत होते. त्याच्यामुळं मग त्यांना थोडंसं आराम करायचं होतं, म्हणून मग ते आज त्यांनी सुट्टी घेतली. आणि मी पण सकाळी काही आले नव्हते, इव्हनिंगच्या टायमिंगलाच आले आता डायरेक्ट. तर चला घे पाण्याची बॉटल, घे चावी पकड. तर आम्ही दोघी सुंदरीवरती आलो आहे येताना. तर जाताना मी तुम्हाला दाखवते. पंकजाने त्यांच्या सायकली पण आणलेले,